बातमी आहे बच्चू कडूं संदर्भातली। शिंदेंनी उठाव करताच लगबगीनं गुवाहाटीला पोहोचलेल्या कडूंनी सत्ताधाऱ्यांना त्यावेळी समर्थन दिलं। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा धक्कादायक पराभव झाला। आता बच्चू कडूंचे दिवस फिरल्याचं दिसतंय, कारण अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून बच्चू कडूंना अपात्र ठरवण्यात आलंय। काय सांगतंय या सगळ्या कारवाईचं राजकीय टायमिंग आपण पाहूयात। कडूंचे गोड दिवस संपले। बच्चू कडूंच्या मागे 7.5 कशी फोडणार राजकीय कोंडी। बच्चू कडू विदर्भातला नेता, बेधडक भाषा, कधी शेतकऱ्यांसाठी प्रहार तर कधी दिव्यांगांसाठी यलगार। याच बच्चू कडूंनी नुकतंच कर्जमाफीसाठी उपोषण केलं। मात्र या उपोषणातून हाती काहीच लागलं नाही। नुकतंच आश्वासन मिळालं आणि 2 ऑक्टोबरपर्यंत कडूंनी उपोषण स्थगित केलं। याला 2 दिवस उलटताच बच्चू कडूंना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आलं। जिल्हा बँकेच्या नियमांप्रमाणे बँकेत पदावर असलेल्या व्यक्तीला 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली असेल तर त्या व्यक्तीला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही। याच नियमाचा हवाला देत बँकेतल्या विरोधी गटानं तक्रार केली। त्यानंतर अमरावतीच्या विभागीय निबंधकांनी बच्चू कडूंवर अपात्रतेची कारवाई केली। या कारवाईला बच्चू कडू आता न्यायालयात आव्हान देणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय म्हणून कारवाई होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। आम्ही आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात ठेवलं जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सरस आहे। तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धतीने नोटीस दिल्या जातं, ते मलाही ते भेटत नाही, मीडियाला पहिले माहिती होते, कसं दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल तुमचं। बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये आंदोलन केलं होतं। याच प्रकरणी त्यांच्या विरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक विशेष न्यायालयानं 8 मार्च 2023ला बच्चू कडू यांना 1 वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा दिली होती। या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात आव्हान दिलंय। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। याच प्रकरणाचा हवाला देत बच्चू कडूंवर अपात्रतेची कारवाई झाली आहे। बच्चू कडू यांचं प्रकरण सहकार विभागाकडे बरेच दिवस प्रलंबित होतं। त्याचा जिल्हा बँकेच्या राजकारणाशी काही संबंध नाही असा भाजपचा दावा आहे। सहनिबंधकांचा निर्णय आहे तो। कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पद हे केलं असावं आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सहनिबंधकाकडे, त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग आहे। त्याच्यामुळं याचा कोणी असा गैरअर्थ काढून नये। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 8 जून ते 14 जून असं जवळपास 6 दिवस आंदोलन केलं। मात्र सहकार विभागाकडून बच्चू कडूंना संचालक म्हणून अपात्र करण्याची कारवाई 13 मे 2025ला म्हणजेच 1 महिन्याआधीच करण्यात आली होती असा दावा करण्यात येतोय। जर बच्चू कडूंना हे सगळं चुकीचं वाटतंय तर बच्चू कडू बँकेच्या तक्रारी ज्यांच्या विरोधात गैरकारभार ज्या दाखल झालेल्या आहेत त्या बाबतीत तपासणीसाठी विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना बँकेचे कागदपत्र का उपलब्ध करून देत नाहीत? जर पार्शल आहेत तर त्यांनी कागदपत्र का उपलब्ध करून देऊ नये? अशा अनेक तक्रारी त्यांच्याविषयी आहेत। अतिशय चांगला निर्णय आज दिला। बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये शिंदेंना साथ दिली होती। त्यानंतर शिंदेंच्या विश्वासातले बच्चू कडू कायम जरांगेंशी संवाद साधायचे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कडूंनी दिव्यांगांसाठी आंदोलन करत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवला होता। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंचा अचलपूरमध्ये पराभव केला। सत्ताधाऱ्यांच्या जवळही राहायचं आणि आंदोलन करत सरकारला इशारेही देत राहायचे, याची गोळाबेरीज बच्चू कडूंना चांगली जमते। त्यामुळे कडू आणि सरकार यांचं नातं कधी नरम कधी गरम असंच असतं। आता कडूंना अपात्र ठरवण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतलाय। कडूंच्या उपोषणानंतर ही कारवाई झाली आहे। त्यामुळे चर्चा आहे
ती राजकीय टायमिंगची। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।